मी प्रभाकर राजाराम वास्कर, माझे अध्यक्ष रणमुक्तेश्वर मंदिर पाहिजे मंडळ ते आज आमचं हे जे मंदिर आहे त्याची स्थापना 1942 रोजी झाली. ते एक लहानसं मंदिर होतं फक्त, आणि त्यावेळी लोक असे ते फक्त एक साधं असं म्हणजे पिंडच होती, बाजूला चौतर असा होता. तर त्यावेळीपासून आमचा जन्म देखील झाला होता. पण त्यावेळीपासून ती लोकांची आध्यायिका आहे की इथं आलं या महादेवाला रणमुक्तेश्वरला म्हणून जर काय आपण नवस केलं, पाया पडलो, भक्तिभावाने याची पूजा केली, तर आपण आपल्या ऋणातून जे काय आपलं कर्ज असेल, काय अडीअडचणी असतील, त्यातून बाबा हा महादेव जे आमचा आहे तो आपल्याला मुक्त करतो, अशी लोकांची एक धारणा आहे. आणि त्या दृष्टीनं याला रणमुक्तेश्वर असंच नाव पडलं आहे. हे मंदिर 42पासून आहेच. त्याच्यानंतर हे कसं डेव्हलप होत गेलं. इथे जे महाशिवरात्री उत्सव होतात ते फार पूर्वीपासूनच होतात. पद्धत अशी होती की रणमुक्तेश्वराचं जे शिवरात्रीचा जो उत्सव असतो तो त्या दिवशी आम्ही पालखी घेऊन आलो संध्याकाळी 6 वाजता की इथं आम्ही ताबडतोब प्रसादाचं वाटप करायचं. पण ॲक्च्युली ते त्यावेळीच्या ह्याच्यात धारणेप्रमाणे ते चुकीचंच असल्यासारखं लोकांचा संकेत करावा. कारण कसं हा उपवास हा पूर्ण दिवसाचा असतो. रात्री 12 पण आपण हा उपवास पकडायचाच असतो. दुसऱ्या दिवशी आपण हा उपवास सोडायचा असतो. ही आख्यायिका असल्यानंतर काय आलं की आम्ही ती जी आमची प्रथा होती त्याच्यात आम्ही बदल करून घेतला आणि आम्ही असं चालू केलं की दुसऱ्या दिवशी प्रसाद करायचा. पहिल्या दिवशी आपण काहीच करायचं म्हणजे उपवास तसाच ठेवायचा आणि रात्री प्रसादाला चालू करायचं. रात्री 10-11 नंतर इथे प्रसाद चालू करतात. जवळजवळ 4,000 ते 5,000 लोकांचा प्रसाद असतो. नंतर उद्या दुपारी 12 वाजता आम्ही इथून प्रसाद वाटायला चालू केलं तर आम्हाला पुन्हा दुपारी 4 वाजता प्रसाद संपला. त्यात आम्ही पूर्ण नियोजन करतो. ज्या आपल्या लोकांच्या मोठ्या वगैरे दिले त्यांना आम्ही घरपोच देखील प्रसाद देतो. आणि इथं तर नेहमीचा प्रसाद असतोच. लेडीजचे फी वेगळा असतो, जेंट्ससाठी वेगळा असतो. भरपूर होतं प्रमाणात आम्ही प्रसाद सगळं वाटप करतो. आणि ही जी अशी आख्यायिका आहे आम्ही करतो हे वर्षानुवर्षे आम्ही चालत आलेलं आहे. इथून पुढेही असंच चालत राहणार आहे. आता आमची 3री पिढी आहे याच्यात. आमचे आजोबा होते, आमच्या आजोबानंतर आमचे वडील आले. माझे वडील राजाराम असते ते 61 वर्षे यांनी पूर्ण पूजा केलेली आहे महादेवाची. एकही दिवस चुकलेला नाही. 61 वर्षे. पावसाळा असून दे, उन्हाळा असून दे, हिवाळा असून कसं कितीही असू दे, लेडी आमचे इथं यायचे, नदीला आंघोळ करून आम्ही पूजा करायची मगच घरी यायची. 2015 साली वडिलांचं वार्धक्याने निधन झालं. पण आता जे पुजारी लोक वगैरे येतात वगैरे सगळं हे सगळं पूर्ण चालू आहे. त्याच्यात आख्यायिकेमध्ये आमचे काही फरक पडलेले नाही. पण इथं आता कसं आपण जे सध्याचं जे राहणीमान वगैरे याच्यात ते आपल्या भागातील नगरसेवक, आमदार लोक या सगळ्यांनी पुढाकार घेऊन या आमच्या इमारतीचं रिनोव्हेशन इमारत चांगली बनवली. सध्या आता ह्या रिनोव्हेशननंतर या 4-5 वर्षात इथली पहिली गर्दी होतीच, पण त्याच्यानंतर फारच गर्दी वाढली. दर सोमवार देखील आता गर्दी असते. संध्याकाळी 7 वाजता रोज संध्याकाळी 7 वाजता इथं आरती होतीच. महादेवाची खंड पडत नाही. पुजारी सगळं व्यवस्थित होतं. लोक भागातील लोक येतात, बाहेरचे लोक देखील रणमुक्तेश्वरातून कर्जातून मुक्त होण्यासाठी बाहेरचे लोक म्हणजे सांगली मिरजकडचे लोकही इथं नवस बोलले. ते येऊन आम्हाला तिने सांगितलं माझं असं काम झाल्यामुळं माझं काम पूर्ण झालं आणि मोठ्या देणगी देखील मिळून जातात. असे प्रकारे आम्ही ते सगळं आतापर्यंत नियोजन करून चालवत आणलेलं आहे.
आता आमची पुढची पिढी आमची मुलं पण इथं ते कार्य करतच आहे आणि असंच आम्ही आहे असं चालू ठेवणार. जेवढं आमची भक्ती यांच्यावर मोठी सेवावर आलीच तोच आम्हाला आमच्या कार्यातून मुक्त करणार आणि सध्या जे आमचं सगळं म्हणजे भागातील लोकांचं जे जीवन आहे सुखी आहेत सगळे, काय अडचण नाही. थँक्यू.